वक्तव्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे प्रसिद्ध आहेत. चुकीला माफी नाही असं त्यांच्याबाबतचं समीकरण. त्यामुळे अजित पवारांना त्यांच्या पक्षामधील सगळेच जण टरकतात. त्याचाच प्रत्यय मंगळवेढा नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आलाय. एबी फॉर्म प्रकरणात अजित पवारांच्या थेट तक्रार केल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय समन्वयक लतीफ तांबोळी आणि जिल्हाध्यक्ष उमेश पाटील या दोघांना फोन करून जाब विचारल्याची चर्चाही रंगली. विशेषत्वे उमेश पाटील यांच्या बाबतीमधील थोडासा सॉफ्ट कॉर्नर पवारांनी घेतलाय. जिल्ह्याचा प्रमुख म्हणून तुम्ही बघायला हवं होतं असं पवार यांनी म्हटलंय. मात्र या प्रकरणात अधिक प्रमाणात दोषी आढळलेल्या तांबोळींवरती त्यांनी आगफाकाड केली. पक्ष संपवायला निघालात काय? जबाबदारीनं काम करायचं नसेल तर घरी जावं लागेल असा इशारा देखील पवारांनी दिल्याचं कळतंय. दरम्यान रात्री अजित पवारांना फोन करून सोयीचं पटवापटवीचे खुलासे देत अजित पवारांकडून या प्रकरणामधून सुटका करून घेतल्याची चर्चा या पक्षाच्या वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादीकडे एबी फॉर्म मागितलं असतानाही एबी फॉर्म दिला गेला नाही. काही जागा थोडक्यात गमवाव्या लागल्यात. अपेक्षित यश मिळालं नसल्यानं अनेक तक्रारी जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ, प्रांतिक अरुण किल्लेदार, जिल्हा उपाध्यक्ष भारत नागणे, सोमनाथ माळी, मतदारसंघाचे अध्यक्ष संजय कट्टे, गणेश धोत्रे, प्रवीण गोवे, अनिल बादोडे, सूर्यवंशी धोत्रे पदाधिकाऱ्यांनी भेटीदरम्यान अजितदादांच्या कानावरती घातल्या.